सवा वळसा लागला सरीसा पाठोपाठी लक्ष 84ची करा सोडवन गाया शरण पांडुरंगा उपजलिया पिंडा मरण सांगाते उपजलिया पिंडा मरण सांगाते उपजते मरते सवेजी लक्ष 84ची करा सोडवन गाया शरण पांडुरंगा तुका म्हणे माळ गुंतलिया रहाटी तुका म्हणे माळ गुंतलिया रहाटी गाडग्याची सुंटी खुंटलिया लक्ष 84ची करा सोडवन गाया शरण पांडुरंगा विठ्ठल किती या काळाचा सुसावा वळसा किती या काळाचा सुसावा वळसा लागला सरीसा पाठोपाठी लक्ष 84ची करा सोडवन रिया शरण पांडुरंग पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपाधाने कथेच विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण हो सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री सद्गुरूंचे धन्य प्रताप पायाचा धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरु रायांचा काय व्हावे उतराई त्यांचे चरणी माझे डोई मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आता नमो शिव छत्रपती तुमचे पाय माझे चित्ती तुम्हा प्रार्थनेते कथेशी आरंभिता होत असे आइये महाराज आइये महाराज आइये महाराज
त्या काळाचा सोसावा वळसा लागला सरीसा पाठोपाठी लक्ष 84 ची करा सोडवन रिगाया शरण पांडुरंगा प्राप्त प्रसंगी निमित्त रूपी कीर्तन रूपी सेवेसाठी उच्चारलेला अभंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा मनुष्याच्या जीवनाचं विवेचन मांडणारा अभंग विठ्ठल. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी वक्त्यांना छोटासा परिहार देणं अत्यंत गरजेचं असतं. वैकुंठवासी रामा बुट्ट्या दगडे यांच्या प्रथम वर्षश्राद्ध निमित्त ही सकाळच्या सत्रातलं हरिकीर्तन रूपी सेवा. या कुटुंबात माझी दुसरी सेवा. याच्या पहिलं पण मी एकदा आलो होतो, पण रस्त्याच्या तिकडल्या बघलेलं होतं. त्यांच्या माध्यमातून खरं तर कर्जत जामखेड करून ही आपल्या तालुक्यातनं निरोप पोचत नाही माझ्याकडे, कर्जत जामखेड करून निरोप पोचतो महाराज. लक्षात बसलं का? ते कुणी निरोप माझ्याकडे आलेला आहे. धानोऱ्याचे पाहुणे त्यांनी तिथं कीर्तन ऐकलं, त्यांनी पहिल्यांदा तिथं आणलं ना आता पुन्हा बी त्यांनीच मला इकडे आणलं. असो निमित्त असतंय महाराज, निमित्त शिवाय कार्य घडत नसतं. ऐका. आणि या सकाळच्या कीर्तन रूपी सेवेसाठी कल्याण रामा दगडे त्यांचा मुलगा शेट्टीबा रामा दगडे मुलगा शांताबाई पंडित सुकुळे त्यांची कन्या आणि बायडाबाई शंकर पवार ही त्यांची मुलगी. या बाबांना यहलोकाची यात्रा संपून स्वर्गलोकाच्या यात्रेला जाऊन आज 1 वर्षाचा कालखंड पूर्ण झाला. आणि या सेवेसाठी आपल्याच गावातील सर्व उपस्थित गुणीजन, भजनी मंडळ, फडकरी मंडळ, टाळकरी, मृदंगमणी, गायनाचारी, हार्मोनियम वादक, साऊंड सिस्टीम वाले दादा आणि युट्यूब रंगकीर्तनाचा युट्यूब चॅनल ज्याच्याकडे चांगलं मोबाईल आहे त्यांनी त्यांना बिचारांना लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. विठाला सेवेसाठी उच्चारलेला अभंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा आहे. आणि अभंगातला पहिला शब्द किती. काय शब्द किती? मला सगळा अभंग सुटत नाही. अभंगाचा पहिला शब्द किती. किती कीर्तन करावं ही कीर्तन करायला कळावं. निमटाळ करी घरी जाऊन बसलं तर याचं चालूच आहे अजून. अभंगाचा पहिला शब्द किती आणि दुसरा शब्द काळाचा आणि तिसरा शब्द वळसा. वळशा पुत्र तर जाणं व्हायचंच नाही तवरच काटा 12वर वळसल. अभंगाच्या 2 शब्दाचा भाव तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करेल. 2 शब्दावर पीएचडी होते महाराज. किती शब्दावर? 2 शब्द. मग तासात कुठे 4 चरणाचा अभंग गुंडा महाराज सुटत असतो का? आणि तुम्हालाच रोज महाराज बघ महाराज कस काय अभंग सुटला, धरणा कोण सुटला म्हणायचा. अभंगाचा पहिला शब्द किती आणि व्याकरणाच्या दृष्टिकोनातनं किती शब्दाला फार मोठी किंमत आहे. जगद्गुरु तुकोबरायाने अभंगात पहिला शब्द किती का बरं टाकला असेल याचं 1 मिनिट चिंतन आपण केलं. किती शब्द ही एक वेळ चूक केल्यावर असतो का अनेक वेळा चूक केल्यावर असतो. तुमच्याकडे एखादा विद्यार्थी शिकायला आणि त्याला सांगितलं थाप टाक म्हणलं की टिपरू घेऊन यायचे. काय घेऊन यायचं? टिपरू. तुम्ही त्याला पहिल्यांदा सांगता बाळा टिपरी नसते का हाताने असते. पुन्हा सांगितलं बोल नका पुन्हा सांगितलं त्याला थाप टाक टिपरू. तुम्ही त्याला वाईट तुला किती वेळा सांगायचं. कोणता शब्द आला? किती. एक चूक केल्यावर किती शब्द लागत नाही. एकच चूक वारंवार केली पुनश्च आणि पुनश्च शास्त्रामध्ये याला आवर्तन दोष असं म्हणतात. म्हणजे एक चूक जर पुन्हा पुन्हा घडत असेल सांगून जर ऐकतच नसल ज्याला कळतच नाही. आमच्यात नवी पिठी आणली आता सप्त्याला नवी आणि आमच्यातलं एक म्हणलं बसार पिठीवर कोणतरी पहिलं पोर गेलं पिठीवर बसलं खराच आवाज आणि तीच दुसऱ्याला विचारलं कस काय वाजली कशी वाजली म्हणून सांगू. एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा सांगून जर लक्षातच येत नसल तर त्याच्यासाठी व्याकरणात किती शब्द वापरलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ असा आहे आपल्याला साधून संतांना अनेक वेळा सांगितलेलं आहे. काय सांगितलं असेल बरं? सांगतो तुम्हासी बजारे नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही
मी किती शब्द आज वापरला नाही, नीट ऐका बरं का, आज नाही वापरला, मग कधी याच्या अगोदर तुम्हाला सांगून बघितलं, सांगतो तुम्हास बजारे. बरं अजून काय महाराज, मग एकदाच सांगितलं आणि तुम्ही लगे किती शब्द वापरला, नाही 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 नाही, अहो पाया पडून सांगितलं, सांगितलं नाही पाया पडून. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, सकळांचे पायी माझे दंडवत. शुद्ध नाही घ्यायचं आपल्याला, इथं तुकडा टाका, एवढं वचन घ्यायचं. तुकोबरा म्हणलं, अरे गुढीत बी सांगितलं, रागून बी सांगितलं आणि शिया देऊन बी सांगितलं. बाप पोराला सांगत असतो बरं का, नीट ऐका माझं जरा थोडं नीट ऐका. आणि तेच पोरग बापाला म्हणतं, त्याला काय कळतंय कुणाला नाही, खरंच नाही कळलं. तू जलमल्या माशाला खाया टाकाय पाहिजे होता. ज्याला टिप्पणीला फन किती असतात ही बाप जन्मी माहित नाही, ती चाड लावाय आपल्याला शिकवायला लागली. हे तरी नाही कळलं, मग दुसरं येईल, हे तरी नाही कळलं, हे तरी नाही कळलं, मग दुसरं येईल, हे तरी नाही कळलं. सरळ सेवटी बा, कारण म्हणून येईल, सरळ सेवटी बा, सरळ सेवटी बा, ही आपली संस्कृती एकदा टाळ्या वाजवा. आणि 90% लोकांना ह्यातलं काय कळलं नसेल बाबा. ह्यांना एवढंच माहिती, काल कोणचा दिवस होता पोरो? बुधवार. बरं तुम्ही बुधवार तरी म्हणले, वेगळा सप्ताह चालू आहे आता. ऐका जरा, ऐका नीट ऐका. महाराजांनी सुंदर असं प्रमाण टाकलं, पण कीर्तनाचं टोक बदललंय. आता तेवढं वसन काढतो. काय लोक काय म्हणतात म्हणून खाली गुडघ्यात मान घालणारी माणसे आणि काही प्रेमाने रडणारी माणसे.
गोष्ट आहे का मायबाप ह्या जीवनातलं सगळं पुन्हा पुन्हा मिळेल तुम्हाला. गेलेला पैसा पुन्हा मिळेल, गेलेलं पद पुन्हा मिळेल, गेलेली इस्टेट पुन्हा मिळेल, पण या जीवनात नाही आई आणि बाप जर गेलं ना पुन्हा मिळणार नाही. राजा लक्षात ठेव. गरुड पुराण नावाच्या ग्रंथामध्ये 6 तत्व सांगितले. जायचं 2 मार्ग सांगितले. पहिला मार्ग देव मार्ग आहे. कुठल्या मार्गानं? देव मार्ग. आणि दुसरा यम मार्ग सांगितला. जो मेला आहे त्याला पुन्हाला जन्माला यायचंय, आणि जे पुन्हा मी जन्माला आलाय त्याला पुन्हा. इट इज अ सायकल, इट इज अ चेन, इट हॅज नॉट अ गॅप सिस्टम. तुम्ही म्हणताल महाराज ह्याला पुरावा काय? पुरावा ज्ञानेश्वरीतला उपजेते नाशे नाशिले पुनरुपी दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा जागती वेळा किती वेळा मरायचं? कीर्तन केलं तरी मरायचं, गायन केलं तरी मरायचं, पकवाज वाजवला तरी मरायचे, सप्त मोठं मोठं केलं तरी मरायचे, आणि सप्त्यावर दगड टाकली तरी मरायचे. ऐका बरं का राजो, आम्हाला जर जन्मायचं असेल आणि आम्हाला मरायचं असेल तर देवा हा मनुष्य देह देण्यात नेमका अर्थ तरी काय? एक गोष्ट सांगून जाईल दादा, 2 मार्गाने जीव जात असतो. पहिला देव मार्ग आहे आणि दुसरा यम मार्ग आहे. 2 कर्म सांगितलेले, एक प्रेम कर्म आणि दुसरं श्राद्ध कर्म. जोपर्यंत हस्तीमध्ये दही पडत नाही, काय काय म्हणतो मी, जोपर्यंत हस्तीमध्ये दही पडत नाही तोपर्यंत त्याला प्रेत कर्म असं म्हणतात. आणि एकदा हस्तीमध्ये दही पडलं की त्याला पितृकर्म असं म्हणतात. आपल्याकडे दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी सावडण्याची प्रक्रिया, बरोबर आहे का? आणि आपल्याकडे गाडगं फोडावं लागतं. कुठं? येडा घालताना. आणि त्याच्या आधी सवर एक सुतुळी तोडावं लागतं. तिकडे आहे का नाही मला माहित नाही. त्याला काय म्हणतो आपण? बंधन. कुणी तोडायचा? ती पुरीने तोडायचा. बरं मी म्हणतो नाहीच तोडलं तर उठून माघारी का पुन्हा. आपल्याकडे बांधायला सकट स्पेशल माणसं आहेत. कुणी बी मेल्यावर बांधित नाही. ती कुणाला सुतुळी सकट गुंडवून देत नाही. येड्या तू मेल्यावर काय शिकवीत नाही का तुला? शिकू दे कुणाला तरी. जरा नीट ऐका, एखादा माणूस मेला त्याला नाहीच बांधला तर उठून जाहीर करीन का? मग का बांधायचा? आपल्या अंगावर पडला नाही, दुसरं काय? तुम्ही बांधला काय आणि त्याचा बंध तोडला काय? आता ईडी लोक ही सगळ्याला तांदूळ ठेवतात आणि रुपया येड्या करोड रुपयाची स्थिती त्याने आपल्या पैसे ठेवून गेला आणि त्याला ठोकळा देता वेळ तुम्ही. बरं तांदूळ ठेवता म्हाताऱ्याला जातच नाही, तो खाई कसा करतो तांदूळ? सांगू का? शास्त्र बदलत नाही, कर्म बदलतं. आता बदल तुम्हाला नाही पटलं, खरं सांगू तुम्हाला पटावं म्हणून मी कधीच कीर्तन करीत नाही. इसगाव तिसगाव श्रीमंताला 40 गाव. शास्त्र बदलत नाही, कर्म बदलतं. ऐका, आपल्या भावकीतली 2 माणसं जर गेली तर 10वा मागं पुढं होतो का नाही? 10वा मागं पुढं होतो. किंवा गावातलं लग्न मोठं ते मला किंवा उठून 5व्या दिवशी 10वा.
याला कर्म म्हणायचं. कर्म काय म्हणायचं? कर्म. कर्म माग पुढे होतं पण शास्त्र माग पुढे होत नाही. ऐका, 13वा कधी 14व्या दिवशी घातलाय का? एकाच माणसाचा 13वा 14व्या दिवशी असतो. त्याचं नाव संन्यासी. आणि संन्यासीच बायकोचा अनुभव कीर्तनात सांगतो. एवढंच पोरग एवढंच तीच सांगतो मम्मीचं पप्पाचं. म्हणजे लग्न केलं काय असतं याड येतो काय घरात सांगतो काय? 13वा कधीच बदलत नाही, कारण 13वा शास्त्र आहे. कर्म बदलत असतं. ऐका, माणूस गेल्यानंतर त्याला अग्नी काष्ट दिली. आता गाडगं फोडलं. आता गाडगं का फोडायचं काय तुम्हाला? फिरविला घाटात फोडीला केळी, फिरविला घाटात फोडीला केळी, फिरविला घाटात फोडीला समर्पक प्रमाण याला म्हणायचं. आता तो घट कोणता सांगतो ऐका. आपला आणि त्या गाडग्याचा संबंध नाही. हा नरदेह रूपी गट. कोणता गट? हा गट. हा नरदेह रूपी गट. ऐका, आणि ज्यावेळेस माणसाला अग्निकाष्ट दिलं जातं, सोयऱ्याच्या हातानं फोडलं जातं. आपण बॉम्बलायला असतो. फक्त बॉम्बलाच काम आपलं. ठोका द्यायचं काम सोयऱ्याचं. ज्या दगडानं फोडलं जातं ती दगड पुन्हा कुठे ठेवायचा? कुठे ठेवायचा? उपाट्यात. काय काय मसनवाटीतच ठेवतात. बरोबर आहे का? ती घरात पुन्हा आणायचा. आणला तर ते आपल्याला सोडत नाही. असं नाही, त्याला जीवखडा असं म्हणतात. काय म्हणतात? जीवखडा. तो जीवखडा माघारी आणायचा आणि त्याच्या खाली दिवा लावायचा. 10 दिवस. याचं कारण काय सांगू ऐका. या जीवावर 16 प्रकारचे संस्कार व्हावे लागतात. किती संस्कार? 16. जन्माला यायच्या अगोदर 5 संस्कार आहेत. जन्म घ्यायच्या अगोदर गुन्हा मारा. आपल्या सगळ्यावर एक संस्कार फुकट झालाय. आता आपल्याला कळलं नाही ते कवा झाला. आपल्या आईला बी कळलं नाही कवा झाला, पण सगळ्यावर झालाय. तुम्ही म्हणताल महाराज कोणता? पुरावा नंबर 1. आईने चालायला शिकवलं, आईने बोलायला शिकवलं, आईने कपडे घालायला शिकवलं, आईने मोबाईल वापरायला शिकवलं का? तरी आईपेक्षा बापापेक्षा पुढे आपण. मग ही संस्कार पुढे झालाय आईच्या उदरा. हे फुकार झालेला संस्कार. तुमच्या लक्षात असतं का? जन्माला यायच्या अगोदर 5 आहेत. आणि ज्यावेळेस तो जीव खड्याच्या खाली 10 दिवस आपण दिवा लावून ठेवतो, हे 16 प्रकारचे संस्कार त्या जीवावर होत असतात. आता पुढे ऐका. 13वा झाला की जीव इथनं निघतो. 39व्या दिवशी तो नदीच्या तीराने पोचतो. आणि ती वैतरणा नावाची नदी पार करायला त्याला 61 दिवस लागतात. किती दिवस? 61. नदीपर्यंत, वैतरणा नदीपर्यंत जायला 39, ही भवसागराची नदी पार करायला 61. टोटल किती झाले? 100. आणि 265 दिवस तिथं केस चालू. कुठं? निकाल आज लागत असतो जीवाचा, गेलेल्या जीवाचा. माणूस लगेच म्हणतो आमच्या पोटाला पप्प्याचा बाप आला. याडपट आहे का तू? का गावातली गावात घर गावाना होय. एका घरी गेलो, पुण्याला गेलो, गुंडा महाराज एवढंच पोरग चुटकन हाणायचं आणि पळायचं. मी त्याला म्हणलं होता जात की काय म्हणणार होता मला, आणि तिकीट टाकून गावाकडे नाही म्हणा. नाही
गेलं का परे का बाप पोटाला आलाय कोण ए बसलेल्यापैकी सगळ्याला पाया पडून विचारतो मी तुमच्या पोरासारखा आहे तुम्हाला जिवंतपणी पोराच्या पोटाला एक इच्छा आहे का चांगली तलप मारली त्यांनी आपल्या हातात संध्याकाळ झाल्यावर इकडेच मारतीला काव ठोळा वाटते घराकडनं कसं वाटतं मेल्यावर मागे येता बरं तुम्ही याला कर्मकांड म्हणायचं महाराज ह्याला शास्त्र म्हणायचं नाही का पहिले 100 दिवस नंतरचे 265 दिवस 365 दिवसांनी जे होतं ते वर्ष श्राद्ध आणि या जीवाला आज गती मिळत असते महाराज कधी आज असते तुकोबराय म्हणतात सज्जना जी जन्माला आला त्याला मारायचे आणि जी मिळाला त्याला जन्माला यायचे माझं एक स्पष्ट मत आहे बघा माणूस खरंच मरतो का माणूस खरंच मरतो का म्हणा मला त्या बिगर मरता जातो का रामायण असतं इकडे रामायणामध्ये 3 बारीक श्लोक आहेत बघा प्रभू रामचंद्रानं वालीचा वध केलाय बघा तुमच्या लक्षात आला असेल वाचक सूचक मी विले बारक्यापणापासून त्याचा वाचक सूचक प्रभू रामचंद्रानं वालीला मारले गेलं आणि वालीला मारल्यावर तारा रडू लागली आणि रामाला एवढू लागली 5-6 वयाचा श्लोक आहे बारका रामा बाजाराने रामनाथ पतीला तू मारलं काय गुन्हा केला रामा रामाने 1-2 वेळी ऐकून घेतल्या म्हणले तारे काय मागापासून वटवट लावली ग वालीला मारलं ही तुझ्या पशी आडवा पडलाय उचल आणि जा घरी घेऊन तारा म्हणली रामा त्याला नेऊन काय करू का हात नाही का त्याला पाय नाही डोकं नाही मग अरे पण ह्याच्यातलं ते कुठे ते म्हणजे कोण मला ऐका येत नाही हो ते म्हणजे तारा राम म्हणले असेल ह्याच्यातलं ते कुठे राम म्हणले तारे इकडे जेव्हा वाली तुला बघायला होता आणि तू वालीला बघितलं शरीर बघून लग्न केलं का ते बघून लग्न केलं जर ती वस्तूच आम्ही बघितली नाही तर हाय म्हणायचा अधिकार आहे का पण त्या वस्तू शिवाय रामा वाणीला उपयोग नाही ऐका मग ती वस्तू मरते का सोपं सांगतो ऐका एखादा मनुष्य सासरवाडीला गेला लई दिवसानं सासरवाडीला आलाय म्हणून जावायने 5,000चा शर्ट घेतला किती हजाराचा पण जावाय जरा गायबानं होत गायबानं कळतं का जरा गायबानं होत ते 265चं दारदार आहे मी 30 शर्ट घालून जायचं आला का पहिल्या दिवशी ठीक आहे मस्तीच्या दाराकडे मी 30 शर्ट जरशा खाली बसाय मी चांगली शर्ट 30 शर्ट कुठं गावाला चालला तरी ती हिथून चालला की लोक तिथून जायचे त्याच्यामुळं वास यायला लागला आता बर किती दिवस शर्ट टिकल बरं त्याचा 5,000चा शर्ट किती दिवस टिकल टिकल वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष सरकार टिका नाही वर्षात 2 वर्षांनी शर्ट फाटला आता उघडा बसल का चॅनवर आता जर 5,000 घ्यायची ताकद नसेल 100 रुपयाचा टी शर्ट तर घेऊन तुम्ही म्हणताल महाराज कुठलं सांगतो की ज्ञानेश्वरीतलं सांगतो मी जीर्ण वस्त्र सांडणे नूतन वस्त्र वेणीजे तैशे ध्यांतरा स्वीकारीजे चैतन्याते आणि त्याच्या पुढची ओळी फार महत्वाची बघा या उपाधी माझी गुप्त चैतन्यासे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारती कोण स्वीकारली आपल्याला समजत नाही याचा अर्थ असा आहे मरण शरीराला नाही आत्म्याला नाही आणि आम्ही आत्मा शरीर नाही या शरीराचा आणि आमचा कार्य मात्र संबंध नाही सोप्या भाषेत सांगतोय का तरकाऱ्यामुळे किंमत आहे का शेंगदाण्यामुळे किंमत आहे शेंगदाण्यामुळे किंमत आहे कुणाला तरपाल्याला मग तरपाल्याला किंमत कधीपर्यंत राहील जवळ शेंगदाण्याला सांभाळतोय तो पण तरपाला फुगलाट आहे मी टरपलेच सांगतो की मला हे याला मोकार येतो वजन सांभाळावं लागते का मला
शेंगदाणा मला गपला का माझ्यामुळे तुला विचारते माझ्यामुळे तुला पोत्याच्या थापीला तू जर मला सोडलं तर सकाळी चुलीला काय महाराज बरोबर आहे का ही बिस्लरी कोणामुळे कपड्यामुळे कशामुळे कपड्यामुळे ही जर कपडे नसतील तर म्हणले महाराज नावाला पाणी रंगी रंगी दिंड्याला जाऊन लोक बिस्किट घेऊनच घरी यायला लागले यापेक्षा दुसरं काय गव्हाना लोक ऐका जरा गोड सांगतो ऐका साप कोणी बघितलाय साप सगळ्यांनी बघितला सापाचं दोन प्रकार आहेत बघा एक सापवाल्याचा साप पण रानात निघतं त्याला किरडू म्हणतो आपण ती अंगठेवणीच असते आता नीट आहे का दोन्ही कोण आहेत साप आहेत मग सापवाल्याचा साप गळ्यात घालायचा का रानातले किरडू गळ्यात घालायचा कीर्तन संपला पुन्हा मला सेल्फी काढायचं आपल्याला साप असं माणूस कुठं सेल्फी काढून सांगता येत नाही चिलरीच बी काढायला एक साप सापवाल्याचा आहे असेल असेल पडी असेल आणि एक रानातलं किरडू एवढी एवढी अंग ठेवणी कोणाला हातात धरायचं रानातलं का सापवाल्याचं सापवाल्याचं ते काय टाकलं तरी काय करीत नाही खिशात घातलं तरी काय करीत नाही आणि त्यांनी पकडलं तरी काय होत नाही दमत असला आपल्या रानातलं दरबार म्हणून सांगू का सापवाल्याचा साप म्हणजे संसार आहे आणि रानातलं बच्चा नाग म्हणजे परमार्थ आहे जिथं परिणामच नाही त्याचं नाव संसार आणि जिथं परिणाम आहे त्याचं नाव परमार्थ ऐका बरं पण त्याबी सापाला काठण येत असत त्याबी सापाला काठण येत असत आता काठणीमुळं साप आहे का सापामुळं काठण सापामुळं काठण पण एकदा जर त्या सापानं ती काठण सोडली तर काठणीला किंमत राहत नाही तसं या आत्म्याची काठण म्हणजे नरक जसा सापाचा आणि काठणीचा संबंध नाही तसा शेंगदाण्याचा आणि टरपल्याचा पुन्हा संबंध नाही तसा आमचा या शरीराचा आणि आत्म्याचा संबंध नाही थोडं पुढे चला थोडं पुढे चला गहू कसं किलो 30 रुपये 50 किलो गहू विकत घेतला किती किलो 50 त्यात 1 किलो काय येते खरं गावाला 30 रुपये दिलं का खड्याला 30 रुपये दिलं मग यावर दुकानदारा किलो माघारी आणि 30 माघारी आपलं तंबाखूला घेईन का दुकानदार माघारी करत नाही मग गावाची जी किंमत झाली तीच किंमत कुणाची झाली आता ऐका मग कवर खड्याला 30 रुपये भाव आहे खरं जर लय टांग करायला लागलं आणि एकदा खऱ्याने गावाची संगत चुरली त्याला कोंबड्या सकट खात नाही जोपर्यंत आत्मा या देहाच्या संगतीला तोपर्यंत ज्याला पावलं एकदा याच्यातला आत्मा निघून गेला की ह्याला गावाच्या बाहेर किती जरी बायकोचं नवऱ्यावर प्रेम असलं नाही त्यांच्याशिवाय मी जगूच शकत नाही मग जीवला काय वर्ष 2 वर्ष कपाटात
तरी वर्ष 2 वर्ष कुणी सांभाळलंय का? नाही. मग जी वस्तू याच्यामध्ये आहे ती मरतच नाही, फक्त एक झाले आपण जे का आपण आत्मतत्व आहे हेच आपल्याला कळणार आहे. ज्ञानेश्वर महाराजांना गोड असं एक प्रमाण टाकले बरं. परी उदकी झाली बाभुळी, उदकाते झाडोळी, वायाच्या बाळी आकाश लोपे. एखाद्या माणसाला दिसत नसलं की ती डॉक्टरकडे जात. डॉक्टर साहेब काय झालं, मला दिसना हो. मग डॉक्टर काय करायचं ते करतं. आणि आपण गावात आल्यावर म्हणतो का मला पहिलं दिसत नव्हतं आता दिसतंय. खरं सांगा पहिलं दिसत नव्हतं का? दिसत होतं हो, पण पडदा आलता. तसं हसत आहे, हातशीत आहे आणि आनंद स्वरूप आहे. सच्चित आनंद स्वरूप आहे. पण या सच्चित आनंद स्वरूपावर ऐका मायेचा पडदा आलाय. देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव हृदय मंदिरी शोभूनी पाहे, हृदय मंदिरी शोभूनी पाहे, देव नटला नानापरी, देव नटला नानापरी. हृदय मंदिरी शोभूनी पाहे, हृदय मंदिरी शोभूनी पाहे, हृदय मंदिरी शोभूनी पाहे, जय श्री राम. देवळात नाही गड्या हो. बरोबर आहे, देव देवळात नाही गड्या हो. खरंच देवळात देव बी नाही. नाहीतर देवळातल्या देवाला तुम्ही नारळ घेऊन जाताच की. अय वारकरी नारळ फोडतो का नाही आपण? वाह, पाण्याचा का बिगर पाण्याचा? बिगर पाण्याचं दुकानदाराकडून घेतो का आपण? फार हलवून बघत होते हाय पाणी. बरं नारळातलं पाणी देवाचं का आपलं? मामा देवाचं का आपलं? आपलं. टिचूलं की बघायचं ती फुटलाय का. जवळ नारळात पाणी तर ठोका कसा असतो, हळूच असतो. एकदा टिचला की निक पुन्हा त्यात पुन्हा नारळातलं पाणी संपलं मग ठोका जोरात असतो. भुगा नारळाचा हो, त्यातला मातीत पडलेला तुकडा देवाच्या बापाचा असतो. त्याला माती लागलेली असते. त्याचं करवण कधी काढलं का तुम्ही? हे देवाजात काय जिशिबीत का? आणि सगळा नारळ पुन्हा घरी आणि नासका निघल्या कोणाला? ही आरडते देवगावाना किलोचा टाळ छटाकावर आणला. कितीचा? किलोचा. वाऱ्या करू करू मिळलो. तू वाऱ्यात करून पिशे भरून बिस्किटच घरी आणली. असा देव पाव. अरे वा. पंढरपूर कुणासाठी? पंढरपूर कुणासाठी? सर्वांसाठी. आपल्या बापाची पिंड बिंड घ्यायची. पंढरपूर फक्त एकट्यासाठी, ते पुंडलिकासाठी. आपण त्या लायकीच नाही. दिंडीत माणसं 300 आणि पिशव्या गेल्या 250. लगा कीर्तन वस्तूवर चपला राहतात करायची खात्री नाही. तुम्ही काय सांगताय? सगळ्यात श्रीमंत देव कोणता आहे? सोन्याचं मंदिर आहे. गेलता का कोणा? जाऊ बी नका, केस टीव्हीत ना डोक्यात. इतकं सोनं तरी केस घेत ती काय कळा ना. देवरशी बैल देवरशी लय देवरशीत महाराज जलिम देवरशीत सगळ्या देवरशांनी बांधा कोंदावरच काढून दिलं. पण अजून असा देवरशी झाला नाही ज्याने पंढरपूरच्या पांडुरंगाचं काढून दिलं. आम्हाला प्रतीच कळा ना हो, वर कळा ना वर. खरं सांग का, एकदा याच्यातला वारा निघून गेला का? निघून गेला खाली राहिला पसारा. आणि या पसाऱ्याला कुत्रही छरीत नाही. पुन्हा बरीच माणसं म्हातारा मरण म्हणून उठून बसवतो. मी एखाद्या घरी गेलतो, ते सारखं म्हाताऱ्याला उठवायचं बसवायचं, उठवायचं बसवायचं, दिवस मावळायच्या. त्याला वाटत पुन्हा गुतून राहीना. उठून बसलो काय होतं होय? जीव जातो काय? अहो जी उठून बसतो तर तीच मेलं. दुसऱ्या दिवशी मला कळलं म्हणजे तीच गेला. म्हणलं ती उठून मला उठून बसूच गेला.
अरे मृत्यू तुमच्या आमच्या हातात नाही राजा, जन्म घेणं बी तुमच्या आमच्या हातात नाही. लय पुण्य झालं की स्वर्गाला जावं लागतं असं म्हणतात. आणि स्वर्गात इतकी मजा आहे, काय रेंज फुले स्वर्गात, इंटरनेट फ्री सगळं स्वर्गात. तया पुण्याची पावटी सरे सवे इंद्रपणाची उटी उतरे फिरतोन येई माघारे मृत्यू लोक त्याच्या पुढची ओवी जैसे वेश्या. या बसा बसा कवर पैसे ती मला नाही तिकिटाला महाग आहे, चल निघ. अरे स्वर्गात जे आहे ते मृत्यू लोकात आहे महाराज. स्वर्गीचे अमर घेतलं होतं बघा. एकटाळ करी लय हुशार होता. ती म्हणला महाराज तुम्ही म्हणताय स्वर्गीची अमर इच्छिता ती देवान मृत्यू लोकी व्हावा आणि म्हणला बैलाचा चालव. येड्या बैलाचा जरी जन्म मिळला तरी मजा आहे, फक्त नंदी बैल होऊ नांगराचा बैल होऊ नको गड्या. नंदी बैल झाला का ना रोज आंघोळ रोज गण आणि रोज पूर्णाची पोळी. कुणाला नंदी बैल इतकं सुख कुणाला आहे का? आणि तुम्हाला घरात बी सुख व्हायचं असलं तर नंदी बैल होऊनच राहा. ती म्हणला महाराज आणि घोड्याचा जन्म मिळाल्यावर येड्या घोड्याचा जर जन्म मिळाला तर माझ्या माऊलीच्या पालखीचा घोडा हो. ती म्हणला महाराज कुत्र्याचा मिळाल्यावर एक तर संतांच्या दारातला कुत्रा हो माझा, नाही तर माझ्या रायगडच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा वाघ्या नावाचा कुत्रा म्हणून जन्माला. ऐका अरे माणसापेक्षा ही जनावर बरी. कोटी कोटी रुपयाची इस्टेट आईने आणि बापाने आपल्या हातात दिली आणि म्हातारपणी जर त्याच आईवर आणि बापावर आपण जर हात उचलत असेल तर प्राण्यांपेक्षा बेकार जीवन आपले. ऐका राजो, या शरीरातून आत्मा निघून जातो. मी देह नाही, मी जर देह म्हटलं तर कोटी ब्रह्महत्याचं पाथक मला लागते राजो. ऐका तुमच्या गावात इष्टी टिंबुर्णीला चालली. कुठं? टिंबुर्णीला. आणि मुक्कामाला तुमच्या शेलगाव मध्ये इष्टी आली सगळीजण. आणि त्या इष्टीचा बोर्ड होता शेलगाव ते टिंबुर्णी. तुम्ही कोणत्या इष्टीत बसले? शेलगाव ते टिंबुर्णी. आणि इष्टी गज भरल्यावर ड्रायव्हरला टेन्शन आलं. त्यांनी पुन्हा ती बोर्ड उपसला, दिला फेकून आणि करमाळा टाकला. इष्टी कुठे चालली? इष्टी कुठे चालली आता? टिंबुर्णीचा बोर्ड काढून टाकला त्याने. आता बोर्ड टाकला शेलगाव ते करमाळा. आता इष्टी कुठे चालली? आता चालली करमाळा. मग इष्टी बदलली का बोर्ड बदलला? आपण किती बोर्ड बदलल्या? कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मानवाचं. विचार करा राजो, बोर्ड बदलल्याने इष्टीला फरक पडतो, बोर्डाला पडत नाही. बैलाचं सकट नाव ठेवतो राजा. आणि खरं सांगू का आपलं आणि आपल्या नावाचा संबंधच नाही. उपजली बाळकासी ठेविली नावेशी ओदे देतो. नावाचा देहाचा आणि आपला काडी मात्र संबंध नाही. तू कोबराय सांगता सजना तुला जगाच्या मालकानं हा देह दिलाय. कशासाठी दिलाय? देह
भाड्याने मिळालाय. कशाने मिळालाय? ती भाड्याचं घर आहे. देह पतानी लावूसना 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 पाच तत्वाकडून उसना घेतलेला आहे. याला शास्त्रामध्ये पंचकरण असं म्हणतात. आप, पृथ्वी, तेज, वायू आणि आकाश. बर याचं पंचकरण कसं झालंय? याचं पंचकरण लय गमतीनं झालंय महाराज. प्रत्येकापाशी एक भाग होता, त्याचा अर्धा अर्धा भाग, एक चतुर्थ नामक पंचकरण आहे. आणि ह्या आपला देह नसून हा देह काळाचा आहे आणि धन कुबेराचा आहे. आता ऐका बर का, वस्तू मिळाली पण वस्तू भाड्यानं मिळालेली. मग एक दिवशी याचा खरा मालक याला घेऊन जाणार. मग तोपर्यंत आपण आपलं कर्म करायचंय. काय करायचंय? मी जिथून आलोय तिथं मला परत जायचंय. ऐका, 2 दिवसाचा पाहुणा, नीट ऐका बर का, 2 दिवसाचा पाहुणा काय वागतो उठाना. किती दिवसाचा पाहुणे आपण? 2 दिवसाचा. सगळ्याला माहिती हितनं जायचंय. मग हिथं मन लावायची काय गरज आहे का? वैगुंडा महाराज, वस्ती कर वस्ती आला प्राप्त उठून गेला. आपलं उलट आहे. खरं सांगू का, आपल्याला दुःखच नाही, मुळात दुःख नाही, पण सुख कशाला म्हणतात हे आपल्याला माहित नाही, म्हणून आपल्याला दुःख होते. ज्या गावीचा चंद्र शेरोगी सुख लिवणी दुःखाची अंगी या जगीता छळीत असे. हरणाला वाटतं मृगजळ म्हणजे पाणी आहे. कुणाला? हरणाला सांगून थकली लोक, येड्या ते पाणी नाही ते मृगजळ आहे. हरण आपलंच म्हणते तुम्हाला काय कळतंय? लगा आम्हाला कळतंय म्हणूनच गुडघ्यात माना घातला. हरणाने कधी आपलं ऐकलंय का? जेव्हा हरणाला फेस तोंडाला येतो तेव्हा हरण म्हणतं बापाला विचारावं लागला. तुमच्या लक्षात बसलं? हे संसार नावाचं मृगजळ आहे महाराज. मृगजळ संसार कधीच पूर्ण होत नसतो. 100 टनाचा ऊस 1000 टन जरी गेला तरी संसार पूर्ण होत नसतो. लक्षात ठेवा. तू कोबरा म्हणतो राजा, हे धन दौलत इस्टेट पैसा हरका इथंच राहील सडका, ही तुझ्या बरोबर येणार नाही. पण तुला जी अनमोल नावाची वस्तू भाडे तत्वानं मिळाली, हे देह नाशवंत, हे नासक आहे, हे कुचक आहे, हे सडक आहे. एक दिवस तुला ह्याला सोडायचं आणि हे सोडण्याच्या पहिलं तू सच्चित आनंद स्वरूपाशी एकरूप हो. आता सोप्या भाषेत तू सांग, दूध किती दिवस राहतं बरं? दूध 1 दिवस 2 दिवस. मावशी सकाळचं संध्याकाळी नसत. अहो दुपारी जर टेम्पो नाही लवकर आला तर केंडातच वास मारीत. 2 दिवस कुठलं आपली दूध टिकायला? आपली दूधच त्याला ऐकायची. आपलं 1 लिटर मध्ये 1.5 लिटर पाणी. आता दूध नाशवंत आहे. ऐका बरं का, गोड सांगतो. पण नाशवंत दुधामध्ये शाश्वत टिकणारा पदार्थ तो. वा, मग तुम्ही दुधाची प्रक्रिया जर तुपात केली तर किती वर्ष राहील बरं? किती बी. पण त्याला एक आट आहे, त्याला कड चांगला द्यावा लागेल. कड कळतो का तुम्हाला? कड फार मारतातला कड लय महत्वाचा आहे. ज्याला कडच देता येत नाही त्याचं तुपी आंबाट लागत आहे. पण
पण ज्या तुपानं अग्नीशी काष्ट जिरलेली आहे, कर 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 आवाज, आणि ते मुक्ताईला विचारावं लागेल तुम्हाला, बाकी कुणी सांगणार नाही. मुक्ताई शिवाय कुणीच सांगू शकत नाही, कारण मुक्ताईने चांग देवाला कर दिलाय. ते ज्ञान पैगंबर पण ज्ञानात बी घोटाळा आहे महाराज. ज्ञान बी चांगलं नाही, आणि खरं सांगू का ज्ञानाने देव भेटत नाही. तुम्ही म्हणताल महाराज का म्हणता, क्षमा करा माझा अभ्यास कमी असेल, पण नवला अहंकाराची गुटी संपला ज्ञान. आणि ज्ञानात कमी बी खपत नाही आणि जास्त बी खपत नाही. ज्ञान सांगतो बर का, एक आणि एक ही काय ज्ञान आहे. त्याच्यात जर अर्धा मी सांगा तर किती झालं, अडीच, आणि अर्धा कमी केला तर दीड. ह्याला ज्ञान म्हणायचं. ज्ञानाने देव भेटत नाही, पण देव भेटतो भावानं, देव भेटतो प्रेमानं. कारण काय बी खपते हो, फक्त शुद्ध भाव पाहिजे. भाव कसा पाहिजे, काही न लगे भावती कारण, काही न लगे भावती कारण, काही न लगे देव भेटत नाही. थोडक्यात सांगतो, पुढे चलतो ऐका. एक ओवी टाकली बघा ज्ञानेश्वरी. देवी मजशी एकवट ज्ञाने झाले गा चोखट, तया पुनवृत्तीची वाट मोडली गा. लगेच अर्जुन मला देवा जरा जागेवर थांब. लका सगळीच का हायस्कूल शिकलेत वैर म्हणला, आणि तू तर म्हणतो ज्ञानाशिवाय मोक्ष मिळायचा नाही. देव म्हणला ज्ञानाला लय अवघड आहे हो. एक वेळेस कीर्तन करायचा उद्धार व्हायचा नाही, पण बसलेल्याचा होय. मी काय म्हणतो ऐका, आमच्यामध्ये अहंकार आहे, आमच्यामध्ये क्रोध आहे, आमच्यामध्ये नवल आहे. ऐका बरं का, देवा जर एखाद्याला लिहिता येत नाही, एखाद्याला वाचता येत नाही, मग त्याला उद्धार नाही. देव मला त्याचा उद्धार लय सोपा आहे. ज्याला येतोय त्याचा हात धरायचा आणि चालायचं. ज्ञानेश्वरीचा 17वा अध्यायाचा उत्तर आला नाही. फक्त काय धरायचा, वाढायचा नाही. आता वाढणारी नाही. बरीच लोक म्हणतात आपणा सारखे. आमच्या गावात एक मोठा महाराज आणला होता, फॉर्च्युनर वाला, मोठा महाराज आणला होता, आणि त्यांनी प्रमाण दिलं आपण सारखे करते तत्काळ नाही. आमच्यातलं एकलं कीर्तन ऐकणार क्षेत्र आहे, ते टपूनच बसलं माळ खिशात घेऊन. कीर्तन संपलं की म्हणला बाबा तुम्हीच माझं गुरु आता. 25 जणांकडून पहिली माळ घातली होती, मला माहित होतं. माळ घातली महाराजांनी, त्याला दक्षिणा दिली. महाराज फॉर्च्युनर मध्ये गेला की आडवा घ्या. बाबा तुम्ही कुठे चालला? ती मला माझी गाडी है, मी सायकलवर कसा जाऊ म्हणला. आपणा सारखी गाडी घेतली की आपण टाकतो. सद्गुरूची खरे का नाही. तिसऱ्या दिवशी धडकली, कोणाच्या कृपेने धडकली? बंगल्यावर सद्गुरु कृपा. एक गोष्ट सांगतो, पटलं तर सोडून द्या. सद्गुरु नाशिवंत गोष्टीवर कधीच कृपा करत नसतात, उलट नाशिवंत करून शाश्वत ज्ञानाचं काम हे सद्गुरूच आहे. गुरु बी तसाच असावा लागतो. गुरु असावा बळकट, त्याचे धरावे मनगट, प्रश्न विचारावे दोन, देव कोण आणि मी कोण. नाही तर बायको बी आपला गुरुच आहे हो.
आपले बायको म्हणजे आमच्या महाराजाला कळतच नाही. खरे खरे बायको म्हणजे ते असं नाही तसं करायचं तसं नाही. मंत्र तंत्र उपदेशी आयशे गुरु आहे ती घरोघरी. हे मंत्र आणि तंत्राचा उपदेश करणाऱ्या गुरुकुण आपला उद्धार होणार नाही. निज शिष्याची मरण चिंता निवारी जो वस्तुतः तोची सद्गुरु तत्वता येरते मंत्र तंत्र उपदेशी. ऐका राजा आपल्याला तिकडे जायचं नाही पण या देहावर ममत्व कमी व्हायला पाहिजे. शाश्वत आत्म्याकडे आपण यायला पाहिजे. जर ही वेळेत नाही केलं आणि एकदा जर काळाने या देहाला नेलं काळाची उडी जर देहावर पडली काळाने गासिले सावधान व्हारे काळाने गासिले सावधान व्हारे काळाने गासिले ऐका राजा. आणि एकदा काळाने जर तुमच्याकडे हात घातला काळ श्रीमंत बघत नाही काळ गरीब बघत नाही काळ महाराज का बघत नाही काळ ब्रह्मचारी का बघत नाही. ऐका लोण्याच्या गोळा खायासाठी जसा बोकाट आपल्याला असतो तसा काळ आपल्याकडे घडी घडी काळ वाटयाची पाहे अजून किती आहे. काय आपली वाट पाहतोय. सोप्या भाषेतलं सांगतो. शेवटचं उत्तर कीर्तन संपलं. तुमच्या गावच्या जत्रेत एक खेळणं एक काय येतं बघा. एक खेळणं नसलं तरी एक खेळणं 50 रुपयाचं आणा घरात ठेवा आणि त्याच्याकडे बघत बघत जागा. ते खेळणं बी लय मोठं नाही एवढं एवढं महाराज. एक माकड असते आणि त्या खुब्या चावी असते. कोणाच्या माकडाच्या चावी हाणली लय वाजते ती पण जशी चावी कमी होईल आता वरी गेलेला हात पुन्हा खाली बर त्याचा हात खाली आणाय काय द्यावा लागते. बर किती चावी द्यावा हात असली पुसतो त्याच्यात आपल्यात काहीच फरक नाही बघा. फक्त देवानी एक चूक केली आपल्याला. एकदा चावी दिली चावी तिकडेच वरी ठेवली. देवानी संग द्यायला पाहिजे जरा. पण लोक लई चाबरी लोकांनी कीर्तना दुसऱ्याच्या उपसून घेतल्या. माकड वाजवतोय का चावी मूळ वाजते. आपली चावी निमे निमे संपल्या. आता आपापला ठेप्यावर घ्या किती राहिले आपली चावी. काय काय आता शिका असे जीवन की बकरी आस लिया तो घास नाही तर तेरा खेळ खालास. काही जण म्हणलेला का माझ्या देखत पोह खाल्लं चमच्या आतमध्येच. आपल्या हातात नाही राजा. म्हणून तू कुबराय पाया पडून तुम्हा आम्हाला सांगतात राजा तुम्हाला आता नाही सांगत एकदा नाही सांगत मी एकटाच सांगतोय असं नाही. सगळ्या संतांना सगळ्या वारकऱ्यांना सगळ्यांना तुम्हाला सांगितलं. काय सांगितलं.
अभंगाच्या पहिल्या चरणात सांगता राजा किती या काळाचा सुसावा वळायचा लागला सरीचा पाठोपाठी राजा ओ काळ मागे लागलेला आहे आणि जर काळ मागे लागला असेल तर उचित ठिकाण गाठणं गरजेचं आहे. आपण हितलं नाही गड्या हो, आपलं हितली जागा नाही, आपण इथला पाव नाही गड्या हो, एवढं आपण ध्यानात घेतलं पाहिजे. मग काय करावं लागेल? रिगाया शरण पांडुरंगा, आपल्याला पांडुरंगाला शरण जावं लागेल. वेळ संपत आलाय पण 1 मिनिट सांगतो का बरं आपल्या घरात 33 कोटी देव येते. किती? 33 कोटी आहे. देवाला कमी पडून पण देव शिल्लक राहतात. पण तरी पांडुरंगाची निवड काय केली तर माझा पांडुरंग उदार आहे, भक्तांची वाट पाहणार आहे. खरं सांगू कधीच कुणाला न कधीच कुणाला न माझा पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून एकदा त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करा. आज या कुटुंबाचं बाप नावाचं तत्व अनंतामध्ये विलीन झालं. आता ऐका 2 मिनिटं फक्त बोलू नका. बाप नावाचं तत्व अनंतामध्ये विलीन झालं. बाप काय असतो 1 मिनिटवर सांगतो. दारात फॉर्च्युनर गाडी उभा आहे, 3 मजली बंगला आहे, 10 तोळं सोनं अंगावर आहे. श्रीमंत नसतो बरं का गड्या, ऐका ऐका बरं का गड्या, ऐका. जगाच्या पाठीवर जर सगळ्यात श्रीमंत बाप कोणता असेल एक वाक्य टाकतोय का, ज्याच्या पोरामुळं 4 माणसामध्ये ज्या बापाला खाली मान घालायची पाळी आली नाही तो बाप जगात सगळ्यात श्रीमंत बाप. आई म्हणजे काय असते आणि बाप काय असतो. सगळ्या कीर्तनकारांना आईला महत्व दिलं. बाप आडगळीला पडला हो, गाडी घेतली तरी आईची कृपा. खरं सांगेल बरं का दादा, ऐका. पोरग नोकरी लागल्यावर पेड कोण वाटतं? आई वाटतं. नीट ऐका बरं का, आई घ्या घ्या, माझ्या बाळूला नोकरी लागली, माझ्या बाळूला नोकरी लागली. पण माझ्या बाळूला नोकरी लागावी म्हणून रात्रभर पुढाऱ्याचं पाय धरणारा माझा बाप काळाच्या पडद्याच्या आड गेला. बाप करी सांगणार कीर्तन संपलं. ऐका राजा हो, सगळ्यांना मुलगा आवडतो बरोबर आहे का, पण सुरुवातीला मुलगी झाल्यावर जर सगळ्यात जास्त आनंद कुणाला झाला असेल तर बापाला आनंद झाला. ए महिला मंडळ, तुम्ही सकट खोडीले. पोरग झालं की लाडूची शिदोरी आणि मुलगी झाली की
याला म्हणायचं कुऱ्हाडीचा दांदा गोतास का. ऐका बरं का, ऐका गोड ऐका. मुलगी हळूहळू लहानाची मोठी होऊ लागली. एक दिवशी आहे बायको आपल्या नवऱ्याला म्हणते, अहो पोरगी मोठी झाली आपली, लग्नाचं बघा. संध्याकाळी कामावून आलेल्या बापाच्या डोळ्यात गळगळ अश्रू वाहू लागले आणि बापाने सांगितलं, ग जे कष्ट जे दुःख मी सोसलं ते माझ्या पोरीला सोसायला नको. लग्नाच्या दिवशी गाव रडत असतो, आई रडत असते, बहीण रडत असते, रोज भांडणारा भाऊ सकट रडत असतो. ऐका बरं, पण बाप सगळ्याला धीर देत असतो, सगळ्यांना धीर देत असतो. आणि जेव्हा मुलीची गाडी गावाच्या बाहेर जाईल ना, तेव्हा तोच बाप आपल्या बायकोला म्हणत असतो, वैग गाईला वैरण टाकून येतो. आणि ती जी बायको म्हणते, राहू द्या पोरग टाकल, त्याला वैरण टाकायचं असते का. ऐका सज्जनांनो, बापाला गाईला वैरण टाकायची नसते, पण गाईच्या गोट्यात जाऊन एकांतात चोरडतो ना, त्याला बाप म्हणतात. गड्या हो, बाप म्हणतात, बाप. ए महिला मंडळ, ज्या दिवशी तुमची आई जाईल ना, आई जाईल ना, माहेरची माया संपली. राजा हो, ज्या दिवशी आपला बाप जाईल ना, आपला आधार संपला. अरे आई म्हणजे माया आणि बाप म्हणजे आधार. मेल्यावरती दगडावर किलोवर बिस्किट ठेवू नका, 1 किलो फरसाण नेऊ नका, अरे सफरचंद नेऊ नका, पण ज्याचे आई बाप जिवंत आहे, जिवंतपणी आई बापाला शिळी भाकर घालायला चुकवू नका. राजा हो, चुकवू नका. एक वेळेस देवाच्या पाया पडू नका, एक वेळेस आमच्या सारख्याची कीर्तन ऐकू नका, बोंबट्या मारीत काशीला जाऊ नका. माझं पठण नाही पठण, पण आई बापाच्या पाया पडायला विसरू नका. माय बाप ते काशी तेने न जावे तीर्थाशी. अरे बाप काय असतो, वेळ प्रसंगी काळा संग रडणारा बाप असतो, परिस्थिती संग 2 हात करणारा बाप असतो. अरे स्वतः उपाशी राहतो आणि आपल्या पिल्लांच्या चुचीत चारा घालतो, त्याचं नाव बाप असतो. आपणच बापाला माघारी बोलतो. बापाला माघारी बोलताना दुःख होत नाही, पण बापाला माघारी बोलल्याचं काय दुःख असतं ना, जेव्हा आपलं पोरग आपल्याला माघारी बोलतं ना, तेव्हा आपल्याला त्या दुःखाची जाणीव होत असते. मी पाया पडून सांगत असतो सज्जनांनो, ऐका, या धरती तलावरच जर साक्षात देव कोण असेल, एक आई आणि दुसरा बाप आहे. म्हणून त्या माय बापाची सेवा करा. माझ्याकडे नाही नाही, तुम्हाला आमचा नियम माहिती का. म्हणलं काय नियम आहे. म्हणजे देव करी लिहिल्यावर 1 टोळा टाकावा लागतो, 2 टाकेतो. किती ते मला कपडे घ्यावा लागतात, ओरिजिनल घेतो लिहिलं. जेवाय नात खोळा वाजत गाजत घरी आणला देव. पण म्हणलं माझा एक नियम आहे, काय, आम्ही देव देवाऱ्यावर ठेवत असतो, बाहेर ठेवत नाही. देव आतल्या देवाऱ्यात ठेवला, यांना बाहेर जेवाय घातलं. सकाळच्याला ती म्हणला देव कुठे. म्हणलं भर टाकाय कवा येईन. म्हणला देव कुठे. म्हणजे रातच्यापासून तुम्ही आता पुतर जे खाताय हे देवाचाच प्रसाद. तुम्हाला कळलं का नाही. आता काय प्रसाद संपला. सोन्या चांदीच्या देवाला चोराचं भ्याव आहे. देव कुठे. देव तुमच्या आमच्या हृदयात. अरे दारू पिणारा माणूस जर झिंगात नाचत असेल, बोलू का राग मानतात का माझं. ब्रह्मराज येई काळ, ब्रह्मराज येई काळ, ब्रह्मराज येई काळ, तेरे पिराईन हो. What
कशाला म्हणायचं हीच कळलं नाही. नाथ बाबा गोड वर्णन करतात, जो मोला मदिरा खाये मदिरानंद नाचे गाये, जेणे ब्रह्मरंद सेविला आहे राहे केवी आवरला, या लागे लोक वायता सुहेनाचे ब्रह्मता, लोक म्हणती पिशाचता हा बोलू ससा पंडिता नकळे. दारू जर माणूस इथं प्याला तर उड्या किती तासाने हाणतो? तुम्हाला नसेल माहिती यातलं काय होय? तुम्हाला काय माहिती काय अजिबात तुम्ही कशाला माहिती? तुम्हाला किती तासांनी नसे येते बरं? अर्धा एक तास होय अर्धा एक तास नाही नाही सांगणार नाहीत, पक्की अनुभव आहे माणसं. काय काय कोट्याला निभार असतात. तुम्ही म्हणताल महाराज तुम्ही कसं काय सांगता? शास्त्र आहे, दारू पिले की नशा लगेच. अनुभव आहे. दारू संग नशा फुकट ती विकत घ्यावा लागत नाही. दारू संघ अवदासा बी फुकट ती विकत घ्यावं लागत नाही. ऐका, दारू पिल्यावर माणूस हिथं लगेच नशा येते. तसं ज्याने ब्रह्मरंद सेवन केलाय त्याला का बरं ब्रह्मरंदाची नशा येऊ नये? लोक म्हणती ह्याला भूत लागले. आम्हाला भूत लागले पण आमचं भूत जबर आहे. भूत जबर. आणि जी आमचं भूत उतराईल आम्ही त्याच्या बोखंडी बसण्याशिवाय. पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे. भूत लागले बघा, मोठं भूत लागले आम्हाला. पण कोणतं लागलंय? पंढरपूरचं. आता नशा दारूत आहे का पिणारत आहे ते आपल्याला माहिती, पण नशा जर दारूत असती तर बाटल्या धिंगाणा घातला असता. अगर नशा शराब में होती तो दुकान में बोटले क्यों थता थैया नाही करती. ती कुणाची ती पुन्हा कधीतरी बघू, पण सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. या अभंगाचा भावार्थ असाच असेल असं माझा आठास नाही, पण जे सत्य आहे, जे साच आहे, जे खरे आणि जे बरे माझ्या सद्गुरूच्या पायात बोलत असताना माझ्या मुखात एखादा अपशब्द गेला असेल, कुणाच्या भावना दुखवल्या असतील तर चुकलेला शब्द माझ्या डोळ्यात टाका. आळंदीपाशी मरकळ नावाचं गाव आहे, तिथं वैष्णव मेळाव्याच्या काल्याच्या कीर्तनाला चाललोय. जाताना कुठतरी टाकून देण्याचा निश्चित स्वरूपात प्रयत्न. उपस्थित सर्व गायनाचार्य मंडळी, मृदंगाचार्य मंडळी, हार्मोनियम वादक, श्रोते, सज्जन, मायबाप, युट्यूब चॅनल वाले सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. पुनश्च साऊंड सिस्टीम वाले दादा घेतले की त्यांचं नाव, त्यांच्या जीवावर तर आपलं चलते बाबा. अतिशय गोड आहेत बिचाऱ्यांनी. एकदा आवाज फुल सोडला पुन्हा हात सगळं लावला नाही, काय काय वाढव म्हणले कमी करते बस का. अतिशय गोड साऊंड सिस्टीम वाजली वा. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. पुनश्च एकदा तुमच्या दर्शनाचा योग माझ्यासारख्या लेकराची वाटेल यावा एवढी सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या चरणी प्रार्थना करतो. त्यांची घरची मंडळी चला, घरची निर्वाणी, मुलं त्यांची या सगळी मुले